नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आज आपण बघणार आहोत सुगड पूजन अगदी योग्य पद्धतीने कसे करायचे. तर चला तर मग पटकन सुरुवात करूया. इकडे मी एक पाट घेतलाय, त्याच्यावर एक लाल कपडा अंथरलाय. नंतर पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. तर मी पहिला दिव्याची पूजा करून घेते. पाटाभोवती आपल्याला छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. हे बघा, हे असे सुगड 5 सुगड घेतलेले आहेत. त्यांना मी धुवून हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. कुठे काळे पण चालतात किंवा असे पण चालतात, लाल पण चालतात. फक्त ते मातीचे हवे असतात आपल्याला. तर पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. ते एक विड्याचं पान घेतलं मी. त्याच्यावर मी गणपतीची मूर्ती ठेवले आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला अक्षदा, फूल आणि हळद कुंकू लावून घ्यायचंय. नंतर मी इकडे दुर्वा ठेवलेले आहेत. तर 5 सुगड आहेत, तर मी 5 पानं ठेवते. कुठे 5 ची पूजा करतात, कुठे 7 ची पण करतात आणि कुठे कुठे 2च, एक खाली आणि एक मोठं खाली सुगड असतं आणि वरती छोटं सुगड असे पण करतात. त्या पानांवर मी थोडे थोडे अक्षदा घालून घेते आणि त्याच्यावर नंतर आपल्याला ते सुगड ठेवून घ्यायचे सगळे असे ठेवून घेतले. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ववसा जे लागतो, तर ते मी सांगते तुम्हाला काय काय आहे. हे बघा, मी इकडे ऊस घेतलाय, वाटाण्याच्या शेंगा, लोंब्या घेतल्यात ह्याच्या आणि गाजर घेतलंय. त्या लोंब्या ह्याच्या गव्हाच्या लोंब्या होत्या. तर सुगडामध्ये मी अगोदर थोडे थोडे अक्षदा घातले. हिरव्या वाटाण्याच्या शेंगा घालून घ्यायच्या एक एक. नंतर भुईमुंगाच्या शेंगा एक एक. जे आपल्या शेतात जे नवीन धान्य पिकतं ते भरून ठेवायचं असतं सुगडामध्ये. त्याच्यानंतर मी एक एक गाजर घालून घेते. ऊस घालून घ्यायचंय एक एक पीस. नंतर बोरं असतील तर बोरं घालायचे आपल्याला. आणि हे आपल्या लोंब्या ह्याच्या गव्हाच्या लोंब्या किंवा ज्वारीच्या पण असतात. तुम्हाला गव्हाच्या मिळाल्या तर गव्हाच्या, ज्वारीच्या असतील तर ज्वारीच्या. त्याच्यानंतर मी थोडे तीळ घालून घेते त्याच्यात आणि नंतर एक एक फूल घालून घ्यायचं आपल्याला. आणि हे सुगड आपल्याला दुसऱ्या दिवशी एक आपल्याला देवाजवळ ठेवायचंय, एक तुळशी जवळ ठेवायचं असतं आणि उरलेले 3 तुम्ही आजूबाजूला कोण सुवासिनी बायका असतील त्यांना देऊ शकता तुम्ही. आणि समजा नसेल कोण, तर तुम्ही तुमच्या जवळच जर देवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे पण ठेवून येऊ शकता ते. आणि इकडे मी तीळ आणि गुळ ठेवलाय. आणि आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे जो तुमच्या भागात नैवेद्य बनला जातो तो आपल्याला नैवेद्य नंतर दाखवायचा आहे. आणि पूजा सकाळीच करायची असते, संध्याकाळची नाही करायची. आणि कुठल्या कुठल्या भागात ही पूजा झाकून ठेवली जाते. जशी तुमच्याकडे पद्धत असेल ते तुम्ही करा.